आता आलोय हा निष्कर्ष समितीचा अहवाल आहे। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की प्रथमदर्शनी जिल्हा रुग्णालय धुळे येथील लेखा विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून निष्काळजीपणा व वित्तीय अनियमितता केल्याचे दिसून येते। यामुळे शासनास 46,404 इतका भूर्दंड झालेला असून सदर रक्कम वसूल करण्यात यावी व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी। काय केली का सर? कागद घेऊन बोला। पत्र पाठवतो की पूर्ण जागा भरल्या गेलेल्या आहेत, त्याची यादी कुठे आहे? त्याची यादी मला पाहिजे। परत तुमचं किती तारखेला हा निष्कर्ष चौकशी समितीचा अहवाल आहे? 8/10/2024। त्याच्यानंतर त्याने किती लोक भरले त्या सगळ्या तारखेसह त्याची यादी पाहिजे। तुम्हाला आहे पुरवठादारास 15,468 प्रत्येकी कर्मचारी इतका दर मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु सदर पुरवठादाराने नेमणूक केलेल्या कुशल व अकुशल कंत्राटी कर्मचारी यांच्या बँक खात्यात 8,000 रुपये रक्कम जमा झाल्याचे दिसून येते। काय कारवाई केली आपण याच्यावर? कारवाई करण्याचे अधिकार डेप्युटी डायरेक्टर नाही। म्हणजे तुमच्या या खुर्चीला काही महत्व नाही का? नाही, आपण शिफारस केली ना। तुमच्या नुसतं शिफारसीला काय अर्थ आहे का? तो संस्था चालक जर तुम्हाला कंपनीला काळ्या यादी टाका म्हणून दोनदा शिफारस केली आपण। त्या व्यक्तीने तुम्हाला सरळ इथे कळवलंय। काय कळवलंय त्याने? पुढे ते 1 मिनिट तुम्हाला दाखवतो मी त्याचं पत्र। सेवा आमच्या एजन्सीस परवडत नसल्या कारणाने सेवा खंडित करण्यात यावी। एमव्हीजी कंपनी कोणाची होती? त्याचीच। ही संस्था कोणाची आहे? त्याचीच। मग तुम्ही मला सांगा, जर त्याला हे परवडत नसताना पुन्हा त्याच्या संस्थेला कॉन्ट्रॅक्ट मिळाला कसं काय? माझ्या लेवलला नाही साहेब। अहो तुम्ही प्रतिनिधी हक्काने शासनाचे मला आता कसं बोलला? मला माहिती आहे की मालक तोच आहे म्हणून। मग त्याच्या वेगळ्या रूपात तोच येते समोर। तोच येतोय म्हणजे किती डेंजर काम आहे हे कोणाचं पाठवळ आहे? आपल्या लेवल आहे काय? तुम्हाला माहिती आहे ना? तुम्हाला सगळं माहिती आहे। लेवल जरी आपल्या लेवलचा विषय नसेल, पण आपल्या खुर्चीचा वापर करून एंड युजर ज्याला म्हणतात, शेवटच्या टोकाचा माणूस आहे। सर नमस्कार। प्रकरण होतं ना कुशल कर्मचारी, त्या बाबतीत ऍडव्होकेट पंकज भाऊ गोरे आलेले आहेत। ते पत्र आहे तुमचं 13चं। आता ते एमव्हीजी वाल्याचं पत्र कधीच आहे तुमचं? 26/5/2023। तोच व्यक्ती म्हणतोय की महाराष्ट्र एमव्हीजी कंपनीला जमत ते मला नकोय। इथं तुम्हाला कोणतं नाव आलं पाहिजे होतं? जी आताची त्याची संस्थेचं त्याचं काम चालू ते नाव आलं पाहिजे होतं। का नाही येते नाव? इथे नाव कोणतं आलं पाहिजे होतं? आता ज्या कंपनीच्या नावावर तो कॉन्ट्रॅक्ट चालू होतो ते नाव आलं पाहिजे होतं का जे कॉन्ट्रॅक्ट सोडलाय ते नाव आलं पाहिजे होतं? कोरोना काळात ज्या कुशल कामगारांनी कशाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे काम केलं, अशा लोकांना पैशांची पूर्तता केली नाही म्हणून गेल्या 1.5 वर्षापूर्वी एमव्हीजी कंपनीने काढून टाकले होते। आणि ह्या कामगारांना न्याय मिळण्यासाठी ते गेल्या 1.5 वर्षापासून लढत आहेत आणि त्या 1.5 वर्षामध्ये अनेक कागद जमा झालेले आहेत। त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चौकशी समिती देखील नेमण्यात आली। नाशिक उपसंचालकांच्या अंडर 5 लोकांची चौकशी समिती नेमण्यात आली होती। त्यांचा अहवाल 8/10/2024 रोजी आला, म्हणजे 3 महिन्यापूर्वी। त्या अहवालात स्पष्ट 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत की सदर सर्व चौकशी समितीत संबंधित जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी ज्यांच्यामुळे शासनास 46,404 इतका भूर्दंड आलेला आहे, ती रक्कम वसूल करायला सांगितलेली आहे। या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे। सर्व कुशल कामगार जे होते त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा देखील आदेशित करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर चौकशी समितीत अधिकारी उपस्थित होते सिव्हिल जिल्हा रुग्णालयाचे, त्यांनी कागदांची कोणतीही पूर्तता केलेली नाही। त्या संदर्भात देखील कारवाईचे आदेश आहेत। संबंधित संस्थेला कडक नोटीस बजावण्यात यावी, त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावी, अशा पद्धतीचे आदेशित असताना ती व्यक्ती एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीने पुन्हा टेंडर घेते आणि पुन्हा इथे एकाधिकारशाही अहंकाराने वागते। त्याच्या पद्धतीने ती वागत असते। चौकशी समितीला एकदाही उपस्थित हा चेअरमन राहिलेला नाही। अशा पद्धतीने हा चेअरमन जर शासनाकडे नोकर आहे की शासन याच्याकडे नोकर आहे, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। ह्या संस्थेच्या चेअरमनचे महाराष्ट्रभरात प्रत्येक जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्ट ठेका पद्धत आहे। हा व्यक्ती 15,000 15,500 रुपये प्रमाणे शासनाकडून पैसे घेतो आणि 8,000 रुपये कामगारांना देतो। रक्त पिण्याचं काम हा चेअरमन करत असून ह्या संस्थेच्या चेअरमनला थोडीफार लाज शरम उरलेली आहे का? मी प्रत्येक जिल्ह्यातल्या राजकीय नेतृत्वांना आव्हान करतो की आपण पण आपल्या जिल्हा रुग्णालय
जिल्ह्यात जे असतील किंवा इतरत्र ज्या संस्था अशा पद्धतीने कंत्राट काम घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचं रक्त जर पित असेल तर त्याच्या बाबतीत माहिती काढून अशा संस्था चालकांना धडा शिकवा. कारण हे काय कामगारांना यांचे नौकर समजतात, पाहिजे तशा पद्धतीने वागवतात, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. या संदर्भात आज आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक धुळ्याचे देवगावकर सर यांना घेराव घातला आणि मी यांना जाब विचारला की हे कधी होणार, हे प्रकरण ताबडतोब मार्गी लावा आणि ह्या मुलांना ताबडतोब पुन्हा कामावर घेऊन यांना जी नुकसान भरपाई झाली आहे, जो पगार 15,000 असताना 8,000 दिला, ती मधली जी तफावत आहे ती पूर्ण करून 3 वर्षाची भरीव रक्कम यांना पुन्हा नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी केली आहे. जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जर कोणी अन्याय करत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.